लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भोई समाज बांधव 60 वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित, संतप्त लाभार्थी उपोषणाच्या भूमिकेत। उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम येथील भोई समाजातील नागरिक 50-60 वर्षांपासून चिंचोली संगम ग्रामपंचायतच्या क्षेत्रात वास्तव्यास आहेत। शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या घरकुल योजनेच्या सर्व निकषांमध्ये येत असून 3 ते 4 पिढ्या होऊन सुद्धा शासनाच्या घरकुलासंबंधी कुठल्याही योजनेतून अद्याप भोई समाजातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्या कारणानं त्यांनी रिपब्लिकन युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली आहे। त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पाठपुरावा करताना उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत संबंधित ग्रामपंचायतीस नोटीसद्वारे घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी मागवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आज रोजी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळानं यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची कार्यालयात भेट घेऊन सदर प्रकरणाचा दस्तऐवज देऊन ही बाब त्यांच्या प्रकर्षेने निदर्शनास आणून देत न्यायासाठी आग्रही भूमिका घेतली व सदर विषयीच्या पाठपुराव्याला 6 महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लाभ का मिळाला नाही याबद्दल विचारणा करून येत्या काही दिवसात न्याय न मिळाल्यास आपल्या दालनासमोर उपोषणास सुरुवात करण्यास असल्याचं निवेदनामार्फत इशारा देण्यात आलाय। यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुकाध्यक्ष गौतम नवसागरे, शहर संघटक नंदू इटकरे, तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे तसेच जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।